कुठल्या अशा लोकेशनला जिथे 50,000 रेंट आहे चालू आणि तुम्ही मागता 1 किंवा 1.5 लाख, ते डेव्हलपर डायजेस्ट करणार नाही. आणि जर कोणी देत असेल तर मी त्यांना सोसायटीला म्हणेल तुम्ही काळजीपूर्वक करा, कारण की रेंट न येणं पण एक चॅलेंज असते नंतर. आणि आवाच्या सवा रेंट मागितल्यानंतर चुकून मिळाला तर तो चालूच राहील असं नाही. कधी कधी तुम्हाला फ्लॅट मधून मूव्ह आउट करण्यासाठी तुमच्या हा मिळून जाईल. मध्ये असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात खूपदा बिल्डर तिथून मूव्ह होण्यासाठी हा बोलतात. नंतर गेल्यानंतर अशा चॅलेंजेस जेव्हा येतात तर बिल्डरवरती कुठे आपण तक्रार करू शकतो ह्या गोष्टीची. असं होतं का? तर खूपदा होतं. असं का करतात? तर चॅलेंजेस कधी कधी बिल्डरचे कॅल्क्युलेशन चुकलेले असतात. प्रोजेक्ट घेण्याची गडबडमध्ये बिल्डर खूपदा गडबडीत हा जे म्हणतो आपण ते करतात, प्रॉमिस करतात आणि त्यांचं एक मेट्रिक्स किंवा कॅल्क्युलेशन असं असतं की आपण हा प्रोजेक्ट अमुक वेळेमध्ये संपवणार आहे. पण जर ते कुठल्या कारणाने फसलं टाइमलाईनचं काम आणि ते त्याच्यात 2-3 वर्ष एक्स्ट्रा जोडले गेले तर बिल्डर्सला त्या ॲडिशनल 2-3 वर्षाचं मंथली कॉम्पन्सेशन देणं हे खूप मोठी अमाऊंट असते. आपल्याला वाटतं डेव्हलपर बिल्डिंग बांधतो म्हणजे खूप अफाट इन्कम असतं. तर आजकाल मुंबई, पुणे, ठाणे सारख्या ठिकाणी प्रॉफिट खूप कमी झालंय. त्यांच्याकडे कॅपॅसिटी राहत नाही 2-3 वर्षाचं एक्स्ट्रा भाडं द्यायची, म्हणून ते बंद होणार. ते तुमच्यासोबत लास्ट मिनिट येऊन निगोशिएट करणार. मग ते तुम्हाला रेडी फ्लॅट दाखवणारे म्हणणार तुम्हाला पोझिशन पाहिजे तर भाडं विसरा. अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. याला सगळ्याला करेक्ट करण्यासाठी तुमच्या रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये डिस्प्यूट रेझोल्युशन क्लॉजेस असतात. तुम्ही सोसायटीला कम्युनिकेट करून सोसायटीकडून या गोष्टीला ॲड्रेस करून घेण्यासाठी तुम्ही सोसायटीला लॉयर थ्रू डेव्हलपरला नोटिसेस टाकू शकता. आणि जर डेव्हलपर ते फुलफिल करत नसेल तर त्यासाठी आर्बिट्रेशन इन्व्होक करणं झालं किंवा हायकोर्टात किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टात, तिन्ही डिव्हिजन कोर्टामध्ये त्यासाठी धाव घेता येऊ शकते. पण जेव्हा रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन होतो तेव्हा सोसायटी मेंबर्सच्या बिहाफवरती साईन करत असते ती. त्याच्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम आला तर सोसायटीनी मेंबरच्या बिहाफवरती तो मुद्दा उचलून त्याच्यावरती कारवाई करावी लागते. इंडिव्हिज्युअल मेंबर प्रत्येक याच्यात स्वतः जाऊन चालू करू शकतो असं नाही.